प्रयोग संपल्यावर माझे वडील मला रिकाम्या प्रेक्षागृहात घेऊन गेले स्टेजवर आणि म्हणाले आलीस आता रंगमंचावर कर नाटक. तर मी त्यांना असं विचारलं होतं की प्रेक्षक कुठे आहेत. नाटकात काम करायला सुरुवात केली तेव्हा मी बालिक नव्हते, म्हणजे 18 पूर्ण नव्हते. त्यामुळे स्वतः चे हातात पैसे असे माझे फार नसायचे. मी जे काही मिळायचं ते आईकडे द्यायचे. आणि तर मला आठवते माझे प्रोड्युसर माझ्याकडे आले आणि मला असं खूप प्रेमाने म्हणाले होते की आता रूप पेल्लू कवर. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. झी नाट्य गौरव आहे आणि सध्या रेड कार्पेटवर माझ्यासोबत गिरिजा ओक आहे. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त. खूप छान लुक आहे तुझे. इयरिंग्स, स्पेशली आय गेस ज्वेलरीज. काय सांगशील लुक बद्दल? काय साडी नेसली आहे. मला साड्या आवडतात. सो एक साडी नेसले आज. असा काही विशेष कष्ट नाही आहेत या लुकमध्ये. पण इयरिंग्स बद्दल काय सांगशील? मला आवडले. ऑनलाईन आजकाल सगळं विकत मिळतं. मी खूप नाटक करत असल्यामुळे आता वेगवेगळे शो सुरू आहेत, तर बाहेर जाऊन खरेदी करायला काही वेळ मिळत नाही. तर बसल्या बसल्या हे दिसले आणि मला आवडले, मग मी ते मागवले आणि ते छान होते. त्यामुळे खरंच काहीच मी विचार केला नाही आहे, कारण मी खूप काय काय करत असताना मध्ये हा एक दिवस होता, तर मी अक्षरशः जी हाताला लागली ती साडी आणि जे सापडलं ते कानातलं असं घातलंय. पण गिरिजासारखी अभिनेत्रीला फार कपड्यांच्या बाबतीत विचार काय करतात, कारण जे घालशील त्यावर तू छानच दिसशील. सो या साडीतही खूप छान दिसतेस. पण गिरिजा, झी नाट्य गौरव जशी 25 वर्ष झाली तशी तू सुद्धा बरीच वर्ष या इंडस्ट्रीत काम करते. तर एखादं असं नाटकात केलेली भूमिका किंवा पहिला प्रयोग तुला आठवतोय का? मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा रंगमंचावर उभी राहिले तेव्हा मी काकडीच्या भूमिकेत होते. मला एका बालनाट्यात काकडी केलं होतं. मला तो अनुभव आठवतो. आणि त्याही आधी मला असं वाटतं की मी 4-4.5 वर्षाची असताना माझ्या वडिलांच्या एका प्रयोगाच्या दरम्यान मी रडत होते. मला स्टेजवर जायचंय म्हणून. प्रयोग संपल्यावर माझे वडील मला रिकाम्या प्रेक्षागृहात घेऊन गेले स्टेजवर आणि म्हणाले आलीस आता रंगमंचावर कर नाटक. तर मी त्यांना असं विचारलं होतं की प्रेक्षक कुठे आहेत, कारण प्रेक्षकांशिवाय कसं नाटक करायचं. तर असं मला सांगण्यात येतं. हे मला स्वतःला आठवत नाही, पण क्लिअरली तेव्हापासूनच मला रंगमंचावर उभं राहायची हौस होती. पण आता सुद्धा मगाशी मी गिरीश सरांचाच इंटरव्ह्यू केला. सो त्यांना सुद्धा भेटण्यासाठी किती उत्सुक आहे? मी आत्ता आतूनच आले बाहेर त्यांना नमस्कार करून. नमस्कार म्हणजे असा लांब कारण ते लांब बसले होते. पण कमाल आहे ही गोष्ट की आम्ही दोघंही या सोहळ्याला एकत्र आहोत. त्यांचीही नाटकं आहेत. मीही नाटकं त्याच काळात करते. हे कुठल्याही मुलीसाठी मुलासाठी अभिमानास्पदच असतं. पण गिरीजा, बाबांबरोबर एखादं नाटक करायला आवडेल का? तर तो विषय कोणता असावा असं काही आहे का? असा कधी विचार केला नाही आणि अशी संधी आत्तापर्यंत आली नाहीये. पण असं जमून आलं तर आवडेलच अर्थातच. गिरीजा, इतक्या विविध भूमिका केल्या आहेत. तुला मिळालेलं पहिलं पाकीट आठवते का? ते कसं होतं, किती होतं, किंवा ते कलाकार काही काही जपून ठेवतात. सो तुझ्या बाबतीत तसं काही झालं होतं का? नाही, मी माझी सगळी मिळालेली पाकिटं आईच्या हातात द्यायचे, कारण मी मुळात नाटकात काम करायला सुरुवात केली तेव्हा मी बालिक नव्हते, म्हणजे 18 पूर्ण नव्हते. त्यामुळे स्वतः चे हातात पैसे असे माझे फार नसायचे. मी जे काही मिळायचं ते आईकडे द्यायचे आणि मग आई त्यातले मला पॉकेट मनीला द्यायची किंवा ती मॅनेज करायची. त्यामुळे मी माझी सगळी पहिली पाकिटं आईच्या हातात दिली. मला किती होतं आठवत नाही आहे, पण मी सगळ्यात पहिलं व्यावसायिक नाटक केलं गुजरातीमध्ये. तर तिथे लिफाफ्यात असं छान व्यवस्थित लिहून दिलं होतं या नाटकाचं, आणि तिथे पाकिटाला किंवा नाईटला कवर म्हणतात. तर मला आठवते माझे प्रोड्युसर माझ्याकडे आले आणि मला असं खूप प्रेमाने म्हणाले होते की आता रूप पेल्लू कवर. तर ते मला आठवतंय. ते किती रुपये होते मला खरं तर आठवत नाही, पण मी ताबडतोब येऊन आईकडे दिलं होतं. पण गिरीजा, जेव्हा आपले बाबाच आपल्या क्षेत्रात असताना तेव्हा खरं तर लोकांना वाटू शकतं की ते किती इझी आहे, पण त्यांच्याकडून कधी कधी कौतुक मिळणं हे खूप कठीण असतं, कारण ते आपले खरे परीक्षक असतात. तर गिरीश सरांकडून तुला आतापर्यंत हो मिळाल्याच असतील, पण एक कौतुकाची थाप जी तुझ्या खूप जवळची आहे, जी तुझ्या स्मरणातली आहे? आता हे अनेक नटांनी ऐकलं तर त्यांना कळेल. बऱ्याच जण काम करत असताना आपण डायलॉग्स व्यवस्थित बोलतो किंवा मुवमेंट्स छान करतो, हातांचं काय करावं कळत नाही. कुठल्याही प्रकारच्या स्टेजवर उभे झालो, तुम्हाला कदाचित भाषण करताना किंवा असं करताना पण हा अनुभव येईल, हातांचं काय करायचं बऱ्याच लोकांना कळत नाही. तर मला पहिल्यांदा अभिनय करताना बघून माझ्या वडिलांनी असं मला म्हटलं होतं की तुला हा प्रश्न पडलेला दिसत नाही, तुझ्या हातांची हालचाल ही खूप ऑकवर्ड नव्हती. हे कमालीचं आहे, कारण बऱ्याच लोकांना पहिल्यांदा काम करत असताना हात कुठे ठेवावे हे कळत नाही.
तर ते बहुतेक मला बरं बरं जमलं होतं. तर त्यांनी पहिली दिलेली कॉम्प्लिमेंट ही होती. थँक्यू सो मच गिरिजा. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.